तर मॅचला सामने सुरुवात होतीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अतुल म्हात्रेसाठी पहिला चेंडू. ओहो, बिग 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 हिट लॉंग ऑफच्या डोक्यावरून घेतलाय समाचार, खरपूस समाचार. 6 धावा षटकार. काय सुरुवात केली आहे, इरादे स्पष्ट केलेत. आव्हानाला सामोरं जात असताना पहिला चेंडू आपण पाहतोय. अविनाश वरती इथे आक्रमण चढवलंय अतुल म्हात्रे. आता मात्र इथे आपण पाहतोय वायडी यॉर्कर पद्धतीचं ब्रह्मास्त्र आपल्या गोलंदाजीच्या पिटारीमधून काढलंय आणि त्याला परफेक्ट अचूक निशाणा साधलाय. आणि तो निशाणा साधत असताना आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. वन्स अगेन, फिर से एक बार, पुनश्च एकदा सेम टू सेम डिलिव्हरी. काय पाहायला मिळालं, अगदी आधीचा चेंडू ज्याप्रमाणे अचूक टप्प्यावरती टिचून गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला ना, सेम टू सेम डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणि लगातारचे 2 डॉट चेंडू अतुल म्हात्रेनं षटकार खेळल्यानंतर स्वतःच्या गोलंदाजीचा क्लास दाखवून दिलाय आणि एका अद्भुत चेंडूला खेळण्यासाठी आमंत्रण दिले गेले. पुन्हा एकदा बिग हिट. सलाम समालोचन कक्षाला सलामी देत असताना फटका पाहायला मिळतोय. अतुल म्हात्रे ब्रँडेड हिट. 6 धावा षटकार. फटकेबाजी. पहिला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून, दुसरा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून. दमदार फटकेबाजी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये मोठमोठ्या फटक्यांचा जो स्टँड अतुल म्हात्रेला घ्यायचा आहे तो स्टँड इथून मात्र घेताना पाहायला मिळाला आहे. आणि सक्सेसफुल 2 स्ट्रोक आपल्या बॅट मधून खेळत असताना 4 चेंडूंमध्ये तब्बल 12 या आकड्यावरती संघाला नेऊन ठेवलंय. अतुल जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये उभा असताना बॅक टू बॅक षटकार लावताना पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी. अविनाश वरती आक्रमण चढवलंय. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. आणि हे आक्रमण चढवत असताना क्रिकेटचं रणांगण दुमदुमवून टाकलंय. आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावफलकावरती. फलंदाजीचा क्लास. गोलंदाजाला सुटकेचा निश्वास इथे मिळू देत नाहीये. पहिल्या षटकारानंतर 2 अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु लाईन आणि लेंथला हेरलंय, चौफेर बाजूनी घेरलंय आणि भिरकावून दिलंय सीमारेषा पलीकडे. वाईट चेंडू, उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर धावेनं भर. 19 धावा धावफलकावरती. नाव अतुल आहे आणि अतुलनीय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. योगेश नगर कामोटे संघाचा खेमा संपूर्ण खुश होताना पाहायला मिळेल. आता क्लास पाहायला मिळाला, कलात्मकता पाहायला मिळाली. सन्मान कुठं द्यायचा, खरपूस समाचार कुठं घ्यायचा हे अतुल म्हात्रे दाखवून देतोय. आणि इथे सन्मान देत असताना 1 धाव अर्जित केली. एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. सलामीला आलेली जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुस्थितीमध्ये फलंदाजी करत असताना 6ची 6 चेंडू फेस केल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती सन्मान देत असताना 1 धाव घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. आणि एका सुस्थितीमध्ये पहिल्या षटकाराखेरीस 20 या आकड्यावरती धावफलक नेऊन असताना योगेश नगर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण नक्कीच पाहतोय आमचे ज्येष्ठ समालोचक आत्ताच भाऊ म्हात्रे सरांनी सांगितलं की ते आमचे गुरु आहेत श्री नरेंद्र भगत सर, ज्यांच्या आवाजामधून गेली कित्येक दिवस आपण या कामोटे नगरीमध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्हॉइस ऑफ रायगड या नावाने ओळखले जाणारे सन्माननीय श्री नरेंद्र भगत सर यांचं सुद्धा आगमन होतं. यानंतरचा उत्तरार्ध मात्र त्यांच्या आवाजातून नक्कीच 3 षटकांसाठी आपल्याला ऐकायला मिळेल. या पूर्वार्धामधील अजून 2 षटक शिल्लक असतील आणि गोलंदाज जतीन भुईर आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल.
अतुल साठी हा चेंडू टाकलाय, परंतु फटका दमदार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. इथे क्रिकेटची दिवाळी साजरी करत असताना पाहायला मिळतोय. अतुल मात्र चौफेर फटकेबाजी, 4 धावा चौकार येतोय आणि आपल्या फटक्यांमधून फलंदाजीचा क्लास दाखवून दिलाय. वैयक्तिक 24 या आकड्यावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय दमदार फटकेबाजी, जेवढ्या धावा आल्यात ना तेवढ्या सगळ्या धावा अतुलच्या बॅट मधून आल्यात. त्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे, 1 चौकार आलाय. आता मात्र कलात्मकता पाहायला मिळेल. स्क्वेलेकच्या दिशेनं अगदी पॅडल स्वीप करून 1 धाव घेतलीये आणि इथे काय पाहायला मिळते, क्रिकेटच्या खेळामध्ये केली जाणारी आत्महत्या ज्याला म्हटलं जातं, अर्थातच रनआउट. आणि त्या रनआउटची विकेट इथे मात्र येताना पाहायला मिळते. जिथे आपल्याला पाहायला मिळते जीवन भेंडे मैदानाच्या बाहेर जातील. खर तर कॉल दिली गेली, परंतु ज्यावेळी समजलं की धाव कंप्लीट होणार नाही त्यावेळी स्वतःला सावरलं, थांबवलं. परंतु जीवन यांनी मात्र एका साईडनी क्रीज सोडलं होतं, मध्ये थांबावं लागलं आणि मैदानाच्या बाहेर जावं लागलं. न्यू बॅटर सेकंड मॅच मध्ये आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 20 धावांची खेळी करणारा मकरंद भगत अर्थातच मकू आपल्याला फलंदाजीच्या मार्कवरती मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करताना पाहायला मिळेल. ऑफ टीच्या बाहेर चेंडूला पॉइंटच्या दिशेनं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कदाचित मकूचा इरादा असावा की आतूला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळावी, परंतु तिथे डॉट चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि इथे गोलंदाजाचं सुरेख प्रकारे आपल्याला कमबॅक होताना पाहायला मिळते. तब्बल 25 आकड्यावरती धाव फलक आपल्याला पाहायला मिळते. थांबवले थोडस, धाव फलक मंदावले मागील 2 चेंडूंमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनींनी जशी फलंदाजी करत असताना रणनीती आखावी तशी रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅट चेंज केली जाते, कारण जड आणि हलक्या अशा दोनही प्रकारच्या बॅटने एरवी फलंदाजी करत असताना आपल्याला भारताचे माजी कर्णधार पाहायला मिळायचे. एक धाव घेतलीये. क्षेत्ररक्षक दूरवर्ती आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एकच धाव, या एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. या षटकामध्ये धावांची गती थोडीशी मंदावली, जिथे 26 आकड्यावरती धावा पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा पाहायला मिळतोय. जो संघ इथून विजयी होईल तो संघ मात्र नक्कीच आपल्याला वाघिवली संघासोबत मेगा फायनलचा सामना खेळताना पाहायला मिळेल. फुल लेंथचा चेंडू, लॉलीपॉप, फुलटोल, फुलटॉस फिरकावून दिलाय सीमारेषा पार, खणखणीत षटकार. अतुल म्हात्रे, काय फटकेबाजी पाहायला मिळाली. चुकी, गोलंदाजाची चुकी, खऱ्या अर्थानं खराब चेंडू पाहायला मिळाला आणि चुकीला माफी नाही, त्याला भिरकावून दिलंय यष्टीरक्षक सांगतायत. आतापर्यंत धावांना लागलेला लगाम आता मात्र वेगात सुजाट वेगाने पुढे जाताना पाहायला मिळतोय. ते जतीन भोईर गोलंदाजी हाताळत असताना आता कव्हरच्या दिशेनं तिथे प्रोटेक्शन आहे. एक धाव पाहायला मिळेल आणि तब्बल 33 धावा धाव फलकावरती लागल्यात. या षटकामध्ये सुद्धा अतुलनं चांगली कामगिरी केली आणि शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. कारण अतुलला माहिती आहे सकाळपासून अतुलनं प्रत्येक मॅच मध्ये अगदी जीवाचं रान करून फलंदाजी
जोरदार बहारदार अतुलनीय करून दाखवली आणि या मॅच मध्ये सुद्धा 3 षटकांचा सामना आहे सुस्थितीमध्ये अर्थात 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आता या षटकामध्ये कशा प्रकारची रणनीती आखली जाणार समोरच्या बाजूने आपण पाहतोय विचुंबे संघ काय रणनीती आखणार गोलंदाजाला कुठले आमंत्रित केलं जाणार गोलंदाजाची रणनीती काय असणार कारण अतुल जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये संपूर्णतः सेटल झालाय स्टेबल झालाय आणि तो स्टेबल होत असताना मोठमोठे फटके त्याच्या पिटाऱ्यामधून मैदानाच्या चौफेर बाजूनं तो आतषबाजी करताना पाहायला मिळतोय एरवी त्याने खेळून काढलेत त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 4 षटकार पाहायला मिळालेत आणि एका चौकारच्या साहाय्यानं अशा तब्बल आपण धावफलकावरती पाहिल्या तर 33 लागल्या गेल्यात काहीतरी कान मंत्र देताना आपल्याला साथीदार पाहायला मिळत आहेत कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार काय रणनीती असणार ते पाहतोय आपण करण सुरते गोलंदाजी मार्गवरती येताना पाहायला मिळेल तर समोर स्ट्राइकच्या दिशेनं वेल सेटल अतुल म्हात्रे ही सकाळपासून आपण पाहतो या क्रिकेटची सेवा करत असताना आमचे विशू कोळी सर आणि संजय म्हात्रे मामा मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग पंच या भूमिकेमध्ये मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत इथे फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूवरती अतुलचं स्वागत करत असताना अतुलला पाठवून दिले मैदानाच्या बाहेर मोठा हातरा लागलाय मोठा धक्का मोठा गडीगारच झालाय आणि अतुल मैदानाच्या बाहेर मंद पावलाने जाताना स्वतःवरती निराश असणार बॅटच्या राडार मध्ये चेंडू नक्कीच होता परंतु ती वीत मिळाली नाही एलिव्हेशन कमी राहिलं आणि आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल तर दैवत मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल ऑलराऊंडर अष्टपैलुत्व काय असावं हे मात्र नक्कीच दैवत मात्र्याने आतापर्यंत त्याच्या खेळीमधून दाखवून दिलंय ते साकार केलंय या मॅच मध्ये उर्वरित 5 चेंडू खेळत असताना मात्र ते पुन्हा एकदा दाखवून देणं फार गरजेचं असणार आहे एका सुस्थितीमध्ये संघ आहे 5 चेंडू अजून शिल्लक आहे या 5 चेंडूंमध्ये किती धावा कुठून काढल्या जाणार याकडे मात्र नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष लागून असणार आहे तर करणने मात्र चांगली कामगिरी केली आहे पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का बसलाय फुललेला चेंडू आकाशाकडे उंची गाठली आहे आणि चेंडू सरळ सीमारेषा पार भिरकावून दिलाय 6 धावांसाठी षटकार आलाय धावफलक तब्बल 39 आकड्यावरती फुल्लर लेनचा चेंडू त्याला मात्र ताकद नजाकत आणि बाहुदंड मजबूत असणारा दैवत मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवणारच नाहीये नव्हे तर त्याला भिरकावून दिलाय चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये चला प्लीज बॉल वाय संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय अगदी आता सावल्यांचा आच्छादन मैदानाच्या चहू बाजूने मात्र मैदानावरती आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतंय उन्हाची तीव्रता मंदावली आणि संत खेळ आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे या षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे जरी अतुल मात्र मैदानाच्या बाहेर गेले असले तरी दैवत मात्र सांगतायत मी अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आल्या सरशी एक मोठा प्रहार केलाय आणि आपलं अस्तित्व मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला दाखवून दिले बॅटच्या रडार मध्ये लॉंग ऑफच्या दिशेनं स्ट्रेट फटका पाहायला मिळतोय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या थोडंसं लेझी क्रिकेट लेझी फेकी पाहायला मिळाली तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावफलक तब्बल जाऊन पोहोचते ते 41 रन 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय अजूनही आपल्याला इथे पाहायला मिळते 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दैवतनं आल्यासरशी 2 चेंडूंमध्ये 8 धावा कुठून काढल्यात 400च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे या 3 चेंडूंवरती किती
50चा आकडा पार करणार काय, ती संधी उपलब्ध झाली आहे आणि 18 चेंडू 50च्या पार धावफलक म्हणजे फार अवघड होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय आमचे मित्र सन्मानित श्री पंडित अण्णा गोरे यांचं आगमन होतंय सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. आता या सत्रामध्ये सुद्धा पुनश्च एकदा संध्याकाळच्या बक्षीस वितरण समारोह सोहळ्याला त्यांचा पदस्पर्श आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. हा ट्रॅकेट पद्धती चेंडू एक धाव कंप्लीट झाली आहे. हो आणि पहा इथे चुकी होताना पाहायला मिळते की काय, नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्यात. मोह इथे गोलंदाजाला करणला मोह आवरला नाही आणि त्या मोहाच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळाली. लालच, आणि असं म्हटलं जातं सर लालच बहुत बुरी बला आहे. तेच इथे घडलं की काय. फटका फटका फसलाय, चेंडूने गिरकी घेतली, एक धाव कंप्लीट झाली आहे. शेवटचा चेंडू मात्र इथे मकरंद यांना फेस करावा लागणार आहे. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जर मोठा फटका आला तर नक्कीच 50 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचू शकतं, परंतु गोलंदाजाचं सुरेख कमबॅक झाले. षटकारानंतर कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाहीये आणि करण सुरते चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाली. ट्रॅकेट पद्धतीचा चेंडू इथे मात्र विकेटचं पतन होत आहे आणि आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. विजयासाठी गरज असणारे ती 45 धावांची, येणारे 18 चेंडू अर्थात 3 षटकांचा उत्तरार्ध आपल्याला 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळेल. एका बाजूला भैरवनाथ विचुंबे संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय योगेश नगर हा संघ. प्रथम फलंदाजी करत असताना 44 धावा धावफलकावरती लावल्यात. 45 धावांची गरज आणि आपण आवाजामध्ये बदल करूया आणि सांगितल्याप्रमाणे पुढील उत्तरार्धासाठी आमंत्रित करतो सन्माननीय श्री नरेंद्र भगत सरांना. हॅलो. तर उपस्थित मान्यवर इथं पाहायला मिळत आहेत. मान्य श्री श्रीधर यशवंत म्हात्रे, त्याचबरोबर पंडित गोवारी, त्याचबरोबर चंद्रकांतजी चिमणे, मानाजी पाटील, संदीप भगत, अरुण भोपी, त्याचबरोबर सुधीर जाधव आणि आमचे परम मित्र अरुण गोवारी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर विश्वास भगत यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते सुधीर जाधव यांचा आपण सन्मान करत आहे. या स्पर्धेचे सर्व गिरीश चिमणे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सुधीर जाधव यांचा आपण सन्मान करायचे. आणि त्यानंतर सत्कार मूर्ती आहेत पंडित दादा गोवारी यांना देखील विनंती करतोय आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. तर बंटी कोंडिलकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पंडित गोवारी यांचा आपण सन्मान करायचंय. पंडित दादा या. चला सामन्याला सुरुवात करा. फलंदाज पाठवून द्यायचं प्लीज. विचुंबे संघ उशीर करू नका. सकाळपासून आम्ही या इंटर कॉलनीतल्या खेळाडूंवर बहिष्कार टाकण्याच्या परिस्थितीपर्यंत आलो होतो, त्यामुळे तुम्हाला आता सलामीची फलंदाजी पाठवायची आहे. उपस्थित मान्यवरांचं आम्ही शब्दसुमनामध्ये स्वागत करत आहोत. जाऊया आपण आवाजात बदल होते. नरेंद्र भगत सरांकडे जाऊया. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू भाऊ. स्वर्गीय राणा जानारामा चिमणे स्मृती चषक
25 अतिशय देखणं आयोजन एकंदरीत 3 दिवसामध्ये ही स्पर्धा खेळली गेली. पहिले 2 ग्रामीणचे पोल होते आणि आज इंटर कॉलनी आणि एकूण 3 विजेते संघांच्या मध्ये या ठिकाणी लगेच ड्रॉ करण्यात आला आणि वाघिवली क्रिकेट संघ फायनल मध्ये एंटर झाले. तर सेमीफायनलचा हा सामना या ठिकाणी आपण पाहतो इंटर कॉलनी फॉल मधील गणेश नगर विपक्ष विचुंबे वैभवनाथ या 2 संघांच्या दरम्यान. प्रथम फलंदाजी करत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा काँग्रेस 45 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवर लागल्यात. 44 धावा स्कोर कार्डवर आणि 45 धावांचं लक्ष्य 45 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे. एकूण जर पहिल्या सत्राकडे एक आपण धावता कटाक्ष टाकला तर अतुल म्हात्रे आणि दैवत म्हात्रे या 2 फलंदाजांची अतिशय वाखाणण्याजोगी फलंदाजी, ज्यांनी ज्या प्रकारची स्पोर्टिंग स्टार्टची गरज होती या सामन्यामध्ये मुसंडी मारण्यासाठी त्या अतुलने आपल्या घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या टाळ्या घेत या ठिकाणी एक चांगली खेळी साकारली. याच्यामध्ये 4 षटकार दाखवले आणि नंतर जो पाया भक्कम बसवला होता त्याच्यावर कळस चढवण्याचं काम मात्र केला तो दैवत म्हात्रे यांनी. वळूया 45 धावांच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आशिकेश भाई भोईर अतिशय स्फोटक फलंदाज आहे. विचुंबे क्रिकेट संघाचा अप्रतिम फ्लॉट मध्ये आला चेंडू सरळ षटकाराने या ठिकाणी खातं उघडतोय तो फलंदाज आशिकेश भोईर. किरण भोईर आणि आशिकेश भोईर अतिशय नामांकित असे दोन्ही फलंदाज आहेत. सातत्याने आम्ही विचुंबे क्रिकेट संघाकडून आक्रमक आणि स्फोटक फलंदाजी करण्यासाठी आम्ही यांना ओळखतो आणि त्याच प्रकारचं चोख प्रत्युत्तर टिट फॉर टॅट अशा प्रकारचं चोख प्रत्युत्तर आशिकेशच्या माध्यमातून. दुसरा चेंडू रिलीज करेल जीवन. यावेळेस एलिव्हेशन कमी आहे मला वाटतं. दैवत येतो चेंडूच्या खाली मात्र चेंडू अडवला जातो लॉंग ऑफ सीमारेषेच्या जवळ. त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतो तो आशिकेश भोईर. किरण आणि आशिकेश यांच्या मोठं जबाबदारी असेल कारण 45 धावा 15च्या सरासरीने कुठून काढायचे एक भीम काय आव्हान आहे, एक मोठं लक्ष्य आहे. मात्र त्याच प्रकारची स्पोर्टिंग आणि आक्रमक सुरुवात या ठिकाणी नक्कीच करून देतो. ऑन साइडला स्लॉक केलाय यावेळेस मात्र एलिव्हेशन प्रॉपर आणि या प्रॉपर दुसरा षटकार येतो आशिकेश भोईरच्या बॅट मधून. षटकाराच्या मदतीने एकूण धावफलकाकडे आपण पाहिलं तर वाऱ्याच्या वेगाने धावफलक या ठिकाणी पुढे सरकत असताना 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 14 धावांची आक्रमक आश्वस्त आणि स्फोटक सुरुवात या ठिकाणी भैरवनाथ विचुंबे क्रिकेट संघ करत असताना आणि गोलंदाज जीवन भेंडेला या ठिकाणी नक्कीच विचार करण्यासाठी प्रवृत्त करतो. दैवत त्या ठिकाणी येतो. चांगला अनुभवी गोलंदाज आहे. थोडीशी कान मंत्रणा होते. शॉर्ट टीम मीटिंग होते दोघांच्या मध्ये. निष्फळ काय येते या मीटिंग मधून फळीत काय येतो येणाऱ्या 3 चेंडूंच्या मध्ये येणाऱ्या 3 चेंडूंच्या वर हे कळेल. त्याच्यावर बरंच गणित डिपेंड असेल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरून वाईडिश लॉंग ऑफच्या वरून चेंडू जातो पुन्हा एकदा दन 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 चौकारासाठी. अतिशय आक्रमक फलंदाजी आशिकेश भोईर. जेवढं मोठं नाव जेवढं मोठं प्रस्थ आहे विचुंबे क्रिकेट संघाचं आणि आपल्या नावाला लौकिकाला साजेशी अशी फलंदाजी या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ जुईच्या मैदानावर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये गरज होती. विचुंबे भैरवनाथ क्रिकेट संघाला याच प्रकारच्या स्फोटक फलंदाजीची अक्षरशः जीवन भेंड्याच्या गोलंदाजीची पिस काढतो हा फलंदाज. चांगला रिदम मध्ये चांगला फॉर्म मध्ये तुफान फॉर्म मध्ये एक्झिक्युशन स्ट्रोकच्या अफलातून यावेळेस एक्झिक्यूट केलं. स्क्वेअर लेगचा एरिया या ठिकाणी निवडला. त्या ठिकाणी पंचांच्या इशाऱ्याचा वेट अँड वॉच आणि पंच दर्शवतात. हा एक अतिशय उत्तुंग आणि गगनचुंबी षटकार येतो. बघा पहिलं षटक प्रोग्रेसवर असताना 3 षटकार 1 चौकार या ठिकाणी दाखवल्यात आणि धाव फलक अतिशय वेगाने 24 वर जाऊन पोहोचतो. जबरदस्त फलंदाजी, एक अप्रतिम फटकेबाजी, जबरदस्त क्रिकेटिंग स्ट्रोक आपण या जुईच्या मैदानावर पाहतो आशिकेश भोईरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साइडला एक्झिक्यूट केलंय. 24+6 बरोबर 30 धावा
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जवळपास या सामन्याची हवा काढून टाकली आशिकेशने. ज्या प्रकारची स्फोटक फलंदाजी अतुल म्हात्रेने केली होती, चोख प्रत्युत्तर देण्याची गरज होती. या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, भैरवनाथ विचुंबे क्रिकेट संघाची ताकद काय, त्यांची स्ट्रेंथ सातत्याने, मग नाना भिंगारकर असेल, संजय असेल, यांच्या काळापासून आक्रमक फलंदाजीसाठी हा संघ नेहमीच ओळखला जातो. स्वप्नील कांबळे असेल आणि त्याच प्रकारचे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी आशिकेश आणि किरण भोईर आपला फलंदाजीचा डंका या ठिकाणी जुईच्या मैदानावर वाजवत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा वाजवल्या त्या जीवन भेंडे याच्या गोलंदाजीवर. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 15 धावांची गरज असेल. कोणी विचार केला असेल की एवढी स्फोटक सुरुवात देऊ शकतो विचुंबे क्रिकेट संघ, मात्र त्यांच्या चाहते जे स्पेअरलेगला बसले आहेत, जे पाठविके आहेत, त्यांना माहिती होतं की आशिकेश भोईर काय चीज आहे, कसं वादळ आहे, आणि या वादळाला शमवणं एंट कॉलनी संघातील श्री गणेश नगर संघ हे आव्हान पेलेल काय. ओव्हर द विकेट यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न होता, झेल ड्रॉप केलेला. या प्रकारच्या चुका नक्कीच करून जमणार नाहीत. धावांची इन्व्हेस्टमेंट चांगली केली होती आपण गणेशनगर क्रिकेट संघाने, मात्र पहिल्या षटकामध्ये अतिशय सपाटून मार खाल्ला होता जीवन भेंडे यांनी. धावा 31, स्कोर कार्ड वर 31 धावा आहेत. अजून देखील 11 चेंडू 14 धावांचं इक्वेशन. इथून देखील सामना जर कमबॅक करायचा असेल गणेशनगर क्रिकेट संघाला, तर या ठिकाणी अचूक लाईन अँड लेंथ वर एक चांगल्या प्रकारची डिसिप्लिनने गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉगिंग चेंडू जातो वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर, चौकारासाठी खणखणीत तुत्तुंग. ओके, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. आता आहे ना ती पिवळी पट्टी आहे ना, तो धूळ उडतो तेच आहे का? या दरम्यान जुई गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय रवींद्र जोशी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. अतिथी देवो भव. आपली भारतीय संस्कृती नेहमीच जुई गावातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमामध्ये ज्यांचा सिंहाचं योगदान असतं, खूप मोलाचा वाटा असतो, ते सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय रवींद्र जोशी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. धावा येतात, षटकार पुन्हा एकदा ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. अजून एक षटकार येतो आणि या षटकारांच्या मदतीने वाऱ्याच्या वेगाने स्कोर कार्ड पुढे सरकत असताना एकूण धावा आमच्या स्कोर कार्ड वर सांगतील 43, आणि खऱ्या अर्थाने 43 मध्ये मला वाटतं 42 धावांची वैयक्तिक खेळी आशिकेश भोईर या ठिकाणी साकारतो. 43 मध्ये 42 ची खेळी 99% पूर्ण धावा जमवण्याची जबाबदारी आशिकेशने या ठिकाणी घेतलेली आहे. फक्त 2 धावांची गरज असताना अजून एक षटकार. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आशिकेशची इनिंग जर आपल्याला आवडली असेल तर जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करा. अप्रतिम फटकेबाजी, सामना फिनिश केला. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर टॉस साठी यायचंय. चला, वाघिवली संघाचे संघनायक टॉस साठी आपण यायचं आहे आणि भैरवनाथ विचुंबे संघाचे संघनायक आपण देखील नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे.